मध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं. त्या सरकारनं सर्व शैक्षणिक धोरण बदललेले आहेत आणि धोरण ठेवलेलं आनंदायी शिक्षण. शिकवणाऱ्या शिक्षकानं मुलाला अश्लील आरवाची भाषा वापरायची नाही. आम्ही वापरतो तुम्हा लोकांना नालायक, हरामखोर वगैरे वगैरे. आता नाही तसं वापरता येत. आम्ही रिटायर झाल्यानंतर मला ऐकायला मिळालं आमच्यात एक 2 शिक्षकांची कॉलर 2 विद्यार्थ्यांवर शिक्षक कार्यरत आहेत. पण आम्ही शिकवत होतो त्यावेळेला आमच्या सावलीला उभं राहायची कोणाची हिंमत होती. त्याच्यानं माझ्याकडे प्रार्थनेला मी नसलो ते सर्वजण अस्ताव्यस्तपणे फिरत होती मुलं. आणि काही मुलं म्हणायचं आंधळ आहे का रे बघा, आंधळे सर आहेत का बघा, आंधळ आहे का बघा. आणि मी जर असेल फक्त कोपऱ्यात कुठेतरी काठीवर उभा राहिलेला असणार आणि सर्वांच्या ओळी झालेल्या असणार. मी आता अतिशहाणा होतो अशातला भाग नाही, फक्त सर्वांना शिस्त पद्धतीने वागवत होतो. आणि हे संस्कार घरी माझे आहेत. माझ्या मुलांना विचारलं वडील आळंदी जाड नव्हतं, तोही सांगेल बाबा एका मारतात बरं. मित्रांनो असू द्या, थोडंसं गाणं मला आठवलंय पण अवस्था अशामध्ये हा गाय लागल्यानंतर माणसं उठून जातात. हा गायाला लागल्यानंतर शब्द थोडासा माग पुढे केला मी. काय मुली म्हटले असतील अजून नालायकांचे गाणं आहे यादों की बारात निकली है आज भी इनके द्वारे दिल के द्वारे सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे इनके द्वारे दिल के द्वारे. संपलं गाणं. जीवन में आए हैं तो जीना ही पड़ेगा, जीवन अगर जहर है तो पीना ही पड़ेगा. मित्रांनो लक्षात ठेवा. एक गेल्या आठवड्यात एक विद्यार्थी भेटला तुमच्याच वयाला. आणि सर जगू वाटत नाही. तुला मुलं किती रे बाबा? म्हटलं 2-3 मुलं आहेत. तू मेल्यानंतर ह्याचं पालन पोषण कोण करणार? कोण करणार? आई वडील. आई वडिलांनी आता काठी हातात घेतली म्हटलं. मित्रांनो आत्महत्या करण्यापूर्वी विचार करा आपण जन्माला घातलेल्या जीवांची, नंतरच आत्महत्या करा. मी त्याला हेच सांगितलं. इतर काय बोलणार नाही. जीवन आपण जगायला, जीवनात आलो म्हणून जगायचं आहे, जगायचं आहे म्हणून काम करायचं आहे आणि त्यावेळी येणाऱ्या संकटांना झेलायचं आहे. लक्षात घ्या. ही संकट झेलून त्या संकटांना पुढे जाऊनच आपण जीवन जगायचं. मित्रांनो तुम्हाला शेती भाती असेल, आईवडिलांची परंपरागत. पण मी आता माझी अवस्था सांगतो. लहान असतानाच वर्षाचं असताना वडील मरण पावले आणि 10व्या वर्षी आई मरण पावली आणि केळवलीकडे धंदा पळवडी स्टँडला मी केला आमच्या बहिणीबरोबर. म्हणून आमच्या गावामध्ये आमच्या वाड्यांच्या मध्ये मी प्रसिद्ध आहे केळवाला मामा. कोळेवाडीला आला तुम्ही विचारला आळंदीसाठी भेटतील का इथं? आळंदीसाठी नाही. कोणत्या आळंदीसाठी ते विचारलं तर ते सांगणार नाही. एक आहे हां केळवाला मामा म्हटलं की घरपोच. आणि आमच्या गावात आळंदी मामा म्हणतात. केळवाला मामा नाही सुचला आळंदी मामा तरी म्हणा, मग घरपोच तुम्हाला पोच करतो. आणि 10व्या वर्षापासून हलाखीच्या जीवनात जगलोय. पोरावा पाहिजे असेल आमचे नातेवाईक आले त्यांना परस्पर माहिती. असं मित्र तुम्हाला मी मारलं ह्यासाठी आपण वैरी नाही किंवा कुठलाही भेदभाव करताना मी मारलेला नाही. ह्यो पाटलाचा, ह्यो मागाचा, ह्यो महाराचा, ह्यो बामणाचा असं नाही. एवन पदाधिकाऱ्यांच्या मुलांना सुद्धा मारले मी. जा तुझ्या बापाला सांग जरा काय करायची का सांग. हे पण त्याला बोललो नाही. कदाचित तो तुमच्याबरोबर असेल मला माहीत नाही. मी नाव घेणार ना त्यांचं. घटना अशी काय काय मुलं इतकी आगाव. त्यातला एकाचं नाव सांगतो आहे आता त्यानं सांगितलं बातमी. त्या विद्यार्थ्यानं SSC परीक्षेला एका सुपरवायझरचं शर्ट झाला. हरामखोरात त्यांना कॉप्या सांगते मला नाही आम्हाला नाही शकत.
आम्हाला सांगत नाही. तो सुपरवायझर थरथर कापा लागला. साहित्य आपलं तिथंच टाकलं आणि चिप कंडक्टरला गेला. चिप कंडक्टरला म्हणला सर मी त्या ब्लॉकवर जाणार नाही. RR पाटील आले ब्लॉक कंडक्टर बिल्डर कंडक्टर होते. आणि जर उठा लवकर या इकडे. माझा ब्लॉक सोडला आणि त्या ब्लॉकला मला पाठवला. त्यामध्ये तो बघा खाली बसलेला विद्यार्थी काही करा ह्या ब्लॉकवर ह्याच्या जावा. काय झालं कशासाठी नंतर सांगतो. सलग 3 ते 4 पेपराला त्या ब्लॉकला मी सुपरविजन केलं बघा. आणि याला एक दमदाटी केली. जर पुन्हा असं केलं करशील तर ग्राउंडवर मारेल. हायस्कूलच्या ग्राउंडवर असे अनेक विद्यार्थी शांत होते बघा. त्यामुळे आम्हाला हात उचलावा लागला. मित्रांनो मी माझं भाषण संपवतो. दुसरे बोलणार आहे.